तुम्ही पण मंत्री म्हणून शपथ घेणार? हा सगळ्या बसच्या बाहेरचा प्रश्न आहे. खूप खूप धन्यवाद. हे होते सुधीर मुनगंटीवारजी. केला 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 सिद्ध झालेला आहे. निश्चित भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते त्यांनी संपादन केलेला विश्वास या जोरावरती निश्चितपणाने हे संपादन झालेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वाकडे महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं विजन आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी ध्येय वेळा होणारं व्यक्तिमत्व म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महाराष्ट्राची आम जनता खऱ्या अर्थानं पाहत आहे. परंतु प्रशासकांचा बैठक होती पूर्ण संसदीय दलाची आमदारांची आणि एक मतांनी हर्ष उल्हासामध्ये अतिशय आनंदाने कमीत कमी 4 मिनिटं बाका वाजवून देवेंद्र फडणवीस यांची निवड झालेली आहे आणि त्यांनी जे मागच्या पंचवार्षिकमध्ये केलेले कामं या बहुमताने गटनेता निवडलेला आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्या शपथ घेणार आहे. किती उत्साह आहे, कारण की भाजपचे सर्वच कार्यकर्ते राज्यात आनंदोत्सव साजरा करतात. बहुमताने नाही, एक मताने निर्णय झाला आहे. त्याच्यामध्ये वेगळा आनंद आहे आणि आदरणीय देशाचे लाडके पंतप्रधान विश्वनेता आदरणीय मोदी साहेब यांचं खरं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. एक राज्याला सक्षम नेतृत्व पुन्हा एकदा देवेंद्रच्या रूपाने आम्हाला मिळालं. विशेष करून या निवडणुकीच्या प्रक्रियेत अविरतपणे त्यांनी आम्हाला प्रोत्साहित केलं ते माननीय अमित भाई यांचं सुद्धा मी अभिनंदन करीन. आणि महाराष्ट्राचे डबल इंजिन सरकार जे होतं, जे माननीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगलं काम त्यांनी केलं आहे, त्यापेक्षाही पुढे तेच काम किंवा त्यापेक्षाही मोठं काम करण्याचं दायित्व देवेंद्रजीकडे आहे. इतकं स्पष्ट बहुमत राज्याच्या जनतेने आम्हाला दिलेलं आहे. त्या बहुमताचा आदर निश्चितपणे होईल याची मला खात्री आहे. परंतु किती मंत्री या संपूर्ण कॅबिनेटमध्ये शपथ घेणार आहात, कारण की आपण देखील वरिष्ठ मंत्री आहात. आणि खूप कारण आत्ताच उदय सामंत म्हणालेत की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावी या आमच्या सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे. प्रत्येकाला वाटतं की आपला नेता मोठा झाला पाहिजे, आपला पक्ष मोठा झाला पाहिजे. त्या उद्दिष्टाने उदय सामंतजी बोलले असते. नक्कीच एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. इतक्या वर्षात या प्रगती पथ्यावर आमचं महाराष्ट्र जाणार आहे. देवेंद्रजींनी बोलताना म्हटलं की आव्हान आहे, ज्या अपेक्षा आपण दिल्या, जे कामं पूर्ण करायचे त्याचं एक चॅलेंज आहे. 100% देवेंद्रजी एक असं मुख्यमंत्री आहेत ज्यांना एक विजन आहे आणि त्यांनी 14 ते 19 मी सांगितलं जसं महाराष्ट्राला, त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये पुढच्या 5 वर्षात पण महाराष्ट्राला देशामध्ये 1 नंबरला पोहोचण्यामध्ये देवेंद्रजी यशस्वी राहतील. उद्या दोन्ही शिंदे साहेब आणि अजितदादा पक्षांचे उद्या महायुतीचे सगळेच घटक उद्याच्या शपथविधीमध्ये उपस्थित राहतील आणि मुख्यमंत्री शपथ घेणार आहे का देवेंद्रजी? सगळे तिन्ही पक्ष एकत्र असतील. नक्कीच आपल्यासोबत पुन्हा परिणय भाऊ काय सांगणार? ते पुन्हा आलेत महाराष्ट्रभर होर्डिंग्स, हे बघा हे होर्डिंग्स आहेत, ते पुन्हा आलेत महाराष्ट्राच्या शाश्वत विकासासाठी, लाडक्या बहिणींच्या संरक्षणासाठी. काय अर्थ काय सांगायचं काय? नाही की 2014 ते 2019 जो सुवर्ण काळ जो महाराष्ट्राने बघितलेला आहे त्याची पुनरावृत्ती होण्याकरता आणि ते पुन्हा आलेले आहेत आणि ते पुन्हा उद्यापासून येणार आहे. याच्यासाठी जी महाराष्ट्र प्रतीक्षा बघत होते मागच्या 5 वर्षापासून, तो सुवर्णकाळ परत सुरुवात उद्या होणार आहे. विरोधकांकडनं प्रचंड टीका गेल्या काही दिवसात सरकार स्थापनेला डिले होत आहे, त्याबाबतही झालं नाही. विरोधकांचं कामच आहे टीका करण्याचं आणि ते मागच्या अनेक दिवसापासून टीका करतच आहे, पुढेही करत राहतील. त्यांना आता महाराष्ट्र जनतेने कोणताही दुसरा उद्योग दिलेला नाही, तर टीका करण्याचं काम आहे, त्यांनी पुढचे 5 वर्षही करावे. उद्या भाजपचे किती आमदार मंत्रिपदाची शपथ घेणं असं वाटतं? मला असं वाटतं उद्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि काही प्रमुख नेतेच उद्या शपथ घेणार. आतापर्यंत त्याचा काही स्पष्टता नाही आहे. एकनाथ शिंदे तयार झाले उपमुख्यमंत्री शपथ घ्यायला? हा, मला असं वाटतं ते तयार झाले. काल फडणवीस साहेब त्यांच्या माननीय देवेंद्रजी फडणवीस आमचे सर्वांचे लाडके नेता आहे, महाराष्ट्राचे 14 करोड लोकांचे आवडते नेता आहे. त्यांची निवड झाली आहे, आनंद आहे. नक्कीच तुम्ही आनंद आहे असं म्हणताय. कोणकोणती कामं विकासाची आता महाराष्ट्राच्या हिताची देवेंद्र फडणवीस करतील अशी अपेक्षा आहे? त्यांच्या ते पूर्वी पण 14-19 मध्ये त्याने एक नया इतिहास कायम होता विकासाला. आता आपण बघू ते 2 दिवसामध्ये आपला त्यांच्या जे विकासाचे प्लॅन आहे ते समोर मांडतील. मराठी भाषेचा एक महत्त्वाचा विषय आहे आणि काल आपण पाहिलं की नवनिर्माण सेनेचे काही पदाधिकारी गेले. आता भाजपचे सरकार आले, मारवाडी संयमी नेता कसा स्ट्रायकिंग रेट ऐतिहासिक हिस्टॉरिकल आहे.
माननीय देवेंद्र जी के नेतृत्व में हम सब ने चुनाव लड़ा। माननीय नरेंद्र मोदी जी, माननीय अमित भाई शाह, माननीय नड्डा जी, इन्होंने हमको मार्गदर्शन दिया। आज भारतीय जनता पार्टी के विधिमंडल गठ के नेता के रूप में एक मत से, सर्वानुमत से देवेंद्र जी का चयन हम सब लोग ने मिलकर किया और आगे अभी सत्ता स्थापना करने का दावा भी करेंगे। हमारे लिए तो आज दिवाली है। सीएम टीएम के साथ क्या किती जण शपथ घेतील? मुख्यमंत्री पदासोबत उद्या किती जणांचा शपथविधीचा कार्यक्रम? याबद्दलचा सर्वस्वी अधिकार हा माननीय मुख्यमंत्री महोदयांचा असतो आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्री म्हणून ज्या वेळेला सत्ता स्थापनेचा दावा हा महायुतीकडून राज्यपाल महोदयांकडे केला जाईल त्यानंतर मुख्यमंत्री महोदय याच्यावर स्पष्टीकरण आणि उत्तर देतील। सीएम के साथ में कितने लोग शपथ लेंगे, इस बारे में कोई जानकारी? इसके ऊपर पूर्ण तरीके से अधिकार ये माननीय मुख्यमंत्री महोदय का होता है। कितने लोग शपथ ले, कौन लोग शपथ ले, और जब सत्ता स्थापन का ये दावा आज दोपहर को किया जाएगा मुख्यमंत्री महोदय जी के नेतृत्व में, उसके बाद मुख्यमंत्री महोदय इसके ऊपर स्पष्टीकरण दे सकते हैं। महायुति में क्या एकनाथ शिंदे, क्या अजित पवार खुश है? क्योंकि जिस तरीके की तस्वीरें सामने आ रही थी उसके बाद कई सवाल खड़े हो रहे थे। बाकी तस्वीर को देखिए, उसके अंदर पढ़ने की जरूरत नहीं है और इसके कारण महायुति के सभी लोग, महाराष्ट्र की जनता ने दिए हुए आशीर्वाद के कारण हर्षोल्लासित है, आनंद में है। हमारी सरकार आ रही है, उसका उत्साह है। मुख्यमंत्री